गेल्या 15 दिवसांमध्ये इंधनाच्या दरामध्ये तब्बल 8 रुपयांनी वाढ झालेली आहे। धक्कादायक म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या दरवाढीसोबतच आता इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झालेला आहे। अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने सर्वसामान्यांसह शिर्डीमध्ये येणाऱ्या साई भक्तांचे सुद्धा प्रचंड हाल होत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंप बंद आहेत। इंधन टंचाईचा मोठा फटका अहिल्यानगरमध्ये सुद्धा बसताना बघायला मिळतोय। अनेक भाविक सुट्टी असल्यामुळे शिर्डीमध्ये पोहोचतायत, मात्र पेट्रोल पंप बंद असल्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागतंय। या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संचित मनसोडे यांनी। पाहूयात। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा 3 रुपयांची वाढ झालेली आहे। खरं तर गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 8 रुपयांनी इंधनाचे दर जे आहेत ते वाढलेले आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे। सरकारने याच्यावर विचार करावा। आमचे व्यावसायिक धंदे, आम्ही गरीब लोक, आम्हाला डिझेल भेटना, आमचे 8-8, 15-15 दिवस धंदे व्हायना गाड्यांचे। भाडं भेटत तर डिझेल भेटत नाही, डिझेल भेटलं तर भाडं भेटत नाही, अशी परिस्थिती झाली आमची। सर्वांना फटका सर्व कुटुंबाला बसतोय, शेतकऱ्यांना बसतोय, जे वाहन चालक आहे त्यांना बसतोय, जे बँकेत ड्युटीला आहे, कुठं कोणी सरकारी नोकरीला आहे, सगळ्यांनाच खिचून जळ बसणार आहे। सचिन मनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।